तर गाईज हा आहे आपला डे 3चा पार्ट 2. पार्ट 1 कोणी बघितलं नसेल तर पटकन जाऊन बघा, यूट्यूबला अपलोड झालेला आहे. आणि चला बघूया हा पार्ट 2 कसा होतो. स्टे कंटिन्यू. आता आम्ही आलो एलिफंट पॉइंटला आणि इकडे मी आहे कॅफेमध्ये. मम्मी पप्पा आणि बाकी सगळे फिरतात बाहेर, तुम्हाला पण दाखवतो. स्टे कंटिन्यू गाईज. तर आता आम्ही एलिफंट पॉइंटला आलेलो. आता मी इथे नाश्ता वगैरे केला, ब्रेकफास्ट वगैरे, सँडविच आणि मोचिटो मागवलेला. तर ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आता आम्ही इकडे फिरतोय. बघू चला कसं काय होतंय पुढे, मी तुम्हाला इथं दाखवते. गेल्या वेळेला आम्ही एलिफंट राईड केलेली, आता यावेळी नाही करत आहे. आता आम्ही पार्क बघायला आलो आहे, तर मग तुम्हाला पण दाखवते. गाईज हा पार्क आहे आणि इथे मिनी कॅफेमध्ये सँडविच आणि झोमॅटो मागवलेला, तो खाल्ला मिनी. भरपूर भूक लागलेली म्हणून मी ब्लॉग शूट नाही केला. आणि इकडे सगळं काय माहिती ते सगळं आहेत. गाईस तुम्हाला बाहेरून घर सगळं दाखवलं ना, तिथे हे होतं सगळं. हे बघा काय मला नाही माहिती. आय डोंट नो हे काय ते. तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बघा कुठं. तर गाईज आता आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालं आणि इथे खूप मोठं गार्डन आहे आणि या गार्डनचे प्राइस आहे म्हणजे पर पर्सन 100 रुपीज आहे आणि छोटा मुलगा असेल तर 50 रुपीज. आणि इकडे खूप मोठा मस्त छोट्या मुलांसाठी खेळायचा वगैरे एरिया, खूप भारी गार्डन वगैरे. आणि एलिफंट पण खूप मोठे मोठे तुम्ही तुम्हाला दाखवतात. आम्ही तेच बघायचं झालं पप्पा आणि मी. बाकी सगळ्यांचे बघून वगैरे झालं तर ते लोक नाश्ता करत आहेत कॅफेमध्ये तिथे. आणि आमचा करून मला भूक लागलेली म्हणून आम्ही पहिला केला. आणि इथे बर्ड्स पार्क आहे, तुम्हाला मी दाखवते. इथे पक्षी वगैरे आणि खूप मोठं इथे एलिफंट तुम्ही बघू शकतात आणि गार्डन वगैरे आहे. आता आम्ही चाललोय बर्ड्स बघायला, हे तुम्हाला पण दाखवते मी. चला स्टे कंटिन्यू. तर गाईज आता आम्ही फायनली एंट्री करतो आतमध्ये. तर बघू चला कुठले कुठले बर्ड्स आहेत तिथे, तुम्हाला पण दाखवते मी. आणि मला काय त्यांची नावं नसतील माझी, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हे बघा इथे सगळे पाळलेले बर्ड्स आहेत आणि सगळ्यांना जाळी वगैरे कवर करून ठेवलंय म्हणजे कोणी बाहेर नको निघायला. मला दाखवायला जमेल तर मी दाखवायचा प्रयत्न करेन. मी बघू शकतो खूप भारी भारी आहे. तो का सस्ता आहे. आहेत त्यांना काय बोलतात मला माहिती नाही. आणि पुढे खूप मोठे मोठे मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये भरपूर मोठा तो पण मी तुम्हाला दाखवेन. काय काय आहे या साईडला. हे बघा खूप मोठा आहे, नाव मला माहिती नाही, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. थोडा मोठा आहे इकडे खूप आहेत अजून काय काय. चला बघूया पुढे काय काय अजून दिसतं आपल्याला, नाही तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन. चला आता बघूया पुढे कसा होतो आपला ब्लॉग. आमच्यासोबत तुम्ही पण कंटिन्यू राहा. गाईस तर आता आम्ही जातोय पुढे चालत तेवढ्यात आम्हाला इथे दिसला सरडा मस्त झाडावर तो झोपला आणि खाऊ वगैरे इथेच ठेवला आहे. त्यावेळी सगळं पूर्ण जाली पॅक असतं तिथे. आणि हा ते पण सगळे उलटे पीसवालेच कोंबड्या आहेत इकडे. मी बघायला गेले तरी पण ते मला जास्ती करून कोंबडे दिसलेत. आणि इकडे काहीतरी आहे ते मला माहिती नाही. पप्पा त्यासोबत मस्ती करतात ते बघा. आणि गाईज हे बघा इथं काहीतरी होतं आणि असं मस्त
पिसारा फुलवला आहे. काय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच खूप भारी भारी मी तुम्हाला दाखवेन पुढे. त्यासाठी कंटिन्यू करा आमच्यासोबत. आणि आता आम्ही जरा पुढं आल्यानंतर आम्हाला मम्मी भेटली. मम्मी बी सगळं इकडे बघत होती. मम्मीला पण आमच्यासोबत घेतले आम्ही. आता आम्ही इकडे बघतोय पुढं अजून काय काय आहे. आणि इकडे बकऱ्या वगैरे आहेत वाटतं पुढे. मला इकडे ऑलमोस्ट जास्तीत जास्त मला कोंबड्यात दिसते या पार्कमध्ये. आणि इथे पोपट आहे खूप भारी कलरफुल वाला मस्त आहे पोपट. खूप मोठा पण आहे. आणि इकडे रॅबिट वगैरेचे हे बघा इकडे रॅबिट आहे त्या साईडला तुम्हाला दाखवेन मी. आणि इकडे बकऱ्या आहेत. आता आम्ही इकडून जाणार आहोत बीचवर. कुठला बीच मला माहिती नाही. इकडे रॅबिटचा एरिया आहे तिथे बघू शकता तुम्ही. रॅबिट खूप मोठे मोठे छोटे छोटे रॅबिट आहेत. आणि आता आम्ही इकडून दोघांचा नाश्ता झाल्यावर बीचवर आता आम्ही तर जेवायला थांबू. पुढे गेलो सगळ्यांना खूप भूक लागली आहे. तर चला आता आपण हॉटेलला गेल्यावर भेटूया. स्टे कंटिन्यू. गाईस तर आता आम्ही इथे थांबलो जेवायला. आणि सगळे आले जेवायसाठी. हॉटेल आम्हाला भेटला. आता इकडे पप्पा सगळे मागवले तंदुरी बिर्याणी. आमचा मार्गशीर्ष म्हणून व्हेज मागवलेलं मम्मीने आणि मीने. आणि इकडे मटन काहीतरी आहे. चला भेटू जेवल्यानंतर. गाईस आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. मी हॉटेलच्या गॅलरीमध्ये आहे. आणि आता आम्ही चालू बीचवर ब्ल्यू वॉटरफॉल बघायला. तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. गाईस आता आम्ही फायनली बीचवर पोहोचलो. आणि इकडे खूप भारी व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो मी. ते मरीन ड्राईव्ह सारखं वाटतं. आणि इकडे पण बोटिंगसाठी आहे पाणी. आणि आता आम्ही पुढे चाललोय कारण की तिकडे खूप भारी आहे म्हणून. गाईस तर आता आम्ही बीचवरनं निघलोय फायनली. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. आणि आता आम्ही चाललोय काय माहिती कुठे चाललोय. तुम्हाला गेल्यावर मी दाखवेन तिकडे. आणि बीचवरती मस्त फोटोशूट वगैरे केलं. आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती म्हणून काही जास्त दाखवायला भेटलं मला. ट्रेनमध्ये सगळेजण झोपले आहेत. मम्मी पण आहे तिथे. तर चला आता भेटूया आपण. आता आम्ही रूमवर चाललोय. आता कुठल्या स्टेशनला उतरणार ते मला माहिती नाही. स्टेशनला उतरणार तुम्हाला दाखवेन. आणि कसा वाटेल हा व्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि स्टे कंटिन्यू अशात माझ्यासोबत राहा. आणि इकडे गप्पा चालत. दीपिका म्हणजे पण झोपले. बाकी सगळे झोपले आहेत. तर आता रूमवर कन्याकुमारीला. आणि आता आम्ही चाललो खाली जेवायला. आम्ही आता लिफ्टची वाट बघतोय. सगळी आता लिफ्टची वाट बघतायत. बघू आता लिफ्ट पण आलेली आहे. सर आता आम्ही इथे रूम घेतला आहे बिल्डिंगमध्ये. आणि आता आम्ही चाललो तिकडे जेवायला. इकडे पण रेस्टॉरंट होता पण तो आता बंद झाला आहे. आणि इकडे 9:30च्या नंतर सगळं म्हणजे पूर्ण बंद होतं. आणि एका रूमचे आम्हाला 800 रुपये पडले. आणि येताना पण स्टेशनवर येताना पण आम्हाला एका रिक्षामध्ये फक्त 3 का 4 जण. बिकॉज ते 100 रुपये यायचे. कन्याकुमारी स्टेशनवरून बीचच्या जवळ तुम्हाला रूम दाखवतील ती लोक रिक्षावालीच. चला आता आम्ही चाललो जेवायला. नंतर मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईन. तर स्टे कंटिन्यू. गाईज आता आम्ही फायनली जेवण वगैरे आलो आहे रूमवर. आता आणि इथून कन्याकुमारीचं टेम्पल जवळच आम्ही बीचच्या जवळच आहोत. आणि माझा अवतार वेगळं झाला असेल लिटरली. तर चला मी आता आजचा 3rd डेचा ब्लॉग एंड करते. नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये कसा वाटला. सगळे आतमध्ये जेवतात आणि मी बाहेर येऊन ब्लॉग एंड करते. ते कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करत नाही. नवीन माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. तर आता भेटूया डे 4मध्ये. उद्याचा ब्लॉग पण आहे. हा पार्ट 1 आणि पार्ट 2 की डे 3चा खूप माझा व्हिडिओ झाले. पार्ट जास्ती मोठा होणार असेल तर मी पार्ट 1 आणि पार्ट 2 करेन.
गाईज चला बाय बाय, गुड नाईट, ड्रीम.